नमस्कार डोले साहेब. हां नमस्कार. आज उमेदवारी अर्ज दाखल केला जातोय सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटाचा. ओके. आशाताई बुचके भाजपाच्या नेत्या, तसेच गुलाबशेठ पारखे जे मशाल चिन्हावर लढत आहेत शिवसेनेकडून, आणि काल संतोषदादा चव्हाण जे मानाच्या चिन्हावर लढत आहे तुमच्या गटात. काय वाटतंय आज कोणाचं पारडं जड आहे? पारडं जड म्हणताना येणार, हा मुळातच बालेकिल्ला आहे. हा संपूर्ण तालुक्याला माहिती आहे. हां, परंतु ह्या बालेकिल्ला कोणाला तरी हिसकून घ्यायचा आहे म्हणून चाललेली ही नाटकं आहे. पण बालेकिल्ला माझ्या माहितीप्रमाणे तिन्ही उमेदवार तुल्यबळ असल्यामुळं आज आपण ज्या गोष्टी बोलतोय तिन्ही उमेदवारांचे कामं चांगले आहेत ना. आणि आमच्यासारखी मंडळी ज्या वेळेला गावची कामं घेऊन जातो त्यावेळेला आम्हाला या तिन्ही मंडळींचं सहकार्य आहे. तिन्ही मंडळींचा आहे. तिन्ही मंडळींचं सहकार्य आहे. आता एवढ्यात सांगायचं झालं तर तो स्टँडिंग जिल्हा परिषद सदस्य असेल, पंचायत समिती सदस्य असेल, आणि ज्या वेळेला ज्यांचा विजय झाला हां. आहे ते बी आम्हाला सहकार्य करतात, जे पराभव झाला आहे ते बी आम्हाला सहकार्य करतात. आशाताई बुचके या सर्वप्रथम ज्यावेळेस तालुक्यात आल्या 2002 साली, त्यावेळेस आपल्या जिल्हा परिषद गटाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं. त्या काळात कोणती कामं त्यांनी केली? आता सांगायचं झालं हां, तर त्यांना निवडून आणणारे आम्हीच आहोत. पहिल्या ट्रमला आणि आताची ही शेवटची ट्रम म्हणायला लागेल. बरोबर. म्हणजे शारीरिक दृष्ट्या हां, तसं त्यांना दीर्घ आयुष्य लावं ही आमची भूमिका आहे. बरोबर. परंतु सांगायचं झालं हां, तर पूर्व पट्ट्याला शरद सोनवणे आमदार आहे आणि पश्चिम पट्ट्याला आशाताई बुचके ह्या आमदार आहेत. म्हणजे अशा मताचा मी माणूस आहे. याचं कारण सांगतो की जी कामं आज आमदाराला खासदाराला लाजवतील अशी कामं बाया माणूस म्हणजे आशाताई बुचके या आपल्या मतदारसंघात करतात. त्यानंतरच्या काळाला आपले गुलाबशेठ पारखे सुद्धा अतिशय सज्जन माणूस आहे. त्यांच्या पद्धतीने त्यांनी प्रत्येक गावामध्ये निधी दिलेला आहे. परंतु काही मंडळींना राजकीय अंग असते, काही मंडळींना सामाजिक, भावनिक आणि धार्मिक अशा प्रकारची वेगवेगळी अंग आहेत. आता तिसरा उमेदवार संतोष चव्हाण हे अतिशय महत्त्वाकांक्षी आणि चाणक्य नीती असणारा एक उमेदवार आहे. त्यांच्याकडं तुम्हाला सांगतो सहकारातलं फार मोठं ज्ञान आहे. प्रशासनातलं त्यांना अतिशय म्हणजे अवगत असलेली जी गोष्ट प्रशासनात काम कसं करायचं, त्यांनी अनेक लोकांना त्यांच्या घराला त्यांनी सहकार्य केलेलं आहे. अनेक तरुण मुलांना त्यांनी नोकऱ्या दिलेल्या आहेत. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे का आज याच्यातला कोणत्या उमेदवाराला नाव ठेवायची काही गरज नाही. म्हणजे तिन्ही उमेदवार तुल्यबळ आहे. परंतु विचाराने आता आपण बोलतोय, हां, आम्हाला तिन्ही उमेदवारांकडे जाऊन कामं करायच्यात आणि आता त्यांनी त्यांचं नशीब आजमायचं आहे. बरोबर. लय गर्दी झाली म्हणजे तो उमेदवार निवडून येईल असं तर मी कधीच मानणार नाही. ज्याच्या उमेदवारीला कमी गर्दी तो उमेदवार माझ्या माहितीप्रमाणे यश प्राप्त करू शकतो, असा तुमचा अनुभव आहे? माझा अनुभव आहे. आणि याच्यातून आजही लोकांना विसर पडलाय हां, की ह्या तालुक्यात जर कोणाला विजयाची खात्री बाळगायची असेल तर माननीय माजी आमदार बाळासाहेब दांगट यांचं प्रत्येक गटात जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे 2-2 हजाराचं मतदान आहे. 2-2 त्याला विसर पडलाय, कमीत कमी 2-2 हजार. पण ज्यांना बाळासाहेब दांगटांचं सहकार्य लाभल तो उमेदवार 100% निवडून येणार अशी माझी खात्री. आणि बाळासाहेब दांगट हे ज्या वेळेला मागची विधानसभेची इलेक्शन झाली त्यांना हाताला धरून गेलो आम्ही शरद सोनवणे आणि स्टेजवर गेलो आणि ते किंगमेकर ठरले. आजही परिस्थिती हीच होणार आहे. तुमच्या माहिती करता म्हणजे किती कोणी काही हे करू द्या, त्याच्यात काही फरक नाही पडणार बाळासाहेबांचं सहकार्य घेतल्याशिवाय. कारण कार्यकर्ते सगळे कोणाकडेच नाहीत, सगळे कार्यकर्ते थांबून आहे. कारण कोणाशी वाईटच नाही, सगळ्यांनी कामं केलं, मग ते वाईटपणा का घेतील? आज जर माजी आमदार अतुल शेठ बेनके आणि माजी आमदार ज्येष्ठ आमदार शिवसैनिक बाळासाहेब दांगट जर एकत्र असतील या जेडपीसाठी, तर तुमच्या गटात कोणाचा विजय होईल? हा, ते जर असले तर मग गुलाबशेठ चव्हाण. ते जर एकत्र झाले तर गुलाबशेठ चव्हाण. एकत्र झाले. आणि जर नाही झाले तर मग अवघड येईल. सांगता येत नाही. सांगता येत. मामा, तुम्ही एक ज्येष्ठ शिवसैनिक आहात. तुम्हाला फार मोठा अनुभव आहे. तुम्ही अनेक इलेक्शन बघितलेले आहेत.
तिन्ही उमेदवार तुम्ही म्हटले तुल्यबळ आहेत, चांगले काम करतायत, पण तुमच्या मते एक नंबरचा उमेदवार म्हणून जनतेने कोणाला निवडून द्यावं? नाही, जनतेने कोणाला निवडून द्यायचं म्हणजे जनतेच्या मनात कोणाचं काय आहे हे आपल्याला सांगता नाही, एक तुमचं मत. पण मी जनरली तुम्हाला सांगत हां जनरली म्हणजे जनरल जो विषय आहे ते सांगितलं. आता आपण जरी 10 माणसं इथं असलो, प्रत्येकाचं मत वेगळं आहे ना, म्हणून आमचा हा उमेदवार यांचा तो उमेदवार हे सांगणं कठीण आहे. पण जे मी सांगतो हं. तुम्ही ध्यानात घ्या आणि निकाल लागल्यावर मला पुन्हा भेटायला या. बाळासाहेब दांगटांचं ज्यांना सहकार्य भेटेल हां. तो आमदार 100% निवडून येणार आपलं जिल्हा परिषद. बाळासाहेब दांगट हेच किंगमेकर ठरणार हेच किंग करणार असा तुमचा अभ्यास आहे. माझा अभ्यास. एक ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून तुम्ही वेळात वेळ काढून शिवशासन या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली, त्याबद्दल तुमचं शिवशासन या यूट्यूब चॅनलच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.